मित्रांनो, एखादा तरुण आपल्या बोलण्याच्या चातुर्याच्या जोरावरती आणि आपल्याकडे जे गुण आहे त्या गुणावरती उद्योगामध्ये, कोणत्याही उद्योगामध्ये, हॉटेलिंग असेल किंवा इतर कोणताही असेल, यामध्ये अशा प्रकारे उत्तुंग अशी भरारी घेऊ शकतो. याचं उदाहरण जर बघायचं झालं तर धाराशिव तुळजापूर या रोडवरती असलेलं हॉटेल भाग्यश्री, की ज्या हॉटेल भाग्यश्रीनं सध्या वेगवेगळ्या सोशल माध्यमावरती अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे. आणि या धुमाकूळामधूनच जे काय खवय्ये प्रेमी आहे त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी म्हणावी लागेल. या ठिकाणी अक्षरशः जेवणासाठी वेटिंगला लोकांच्या गाड्यांच्या रांगाची रांगा आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे आपण रांग पाहतोय, त्यातले काही जण जेवलेले आहेत, काही जण वेटिंगला आहेत आणि काही जण वेटिंगला थांबून थांबून आपला नंबर कधी येईल या भावनेतून निघून जात आहेत. इतकी तुफान गर्दी, कमी शिकलेला युवक आहे तरी सुद्धा एक वेगळं स्किल वापरून यांनी या व्यवसायामध्ये उत्तुंग अशी भरारी घेतलेली आहे. आणि खूप लांबून लांबून लोक या ठिकाणी जेवण्यासाठी आवर्जून येतात. आपण या ठिकाणी बघू शकतो अर्धा 1-1 किलोमीटर वाहनांच्या रांगा. असं हे खूप दुर्मिळ चित्र आपल्या या ठिकाणी बघायला मिळतं. आणि हे हॉटेल या ठिकाणी आहे बघा. गाड्यांचा ताफा तर वेगळाच आहे. आणि आपण पाहू शकतो बरेचसे आलेले जे लोक आहेत या ठिकाणी सेल्फी करतायत. हे पहा, हॉटेल भाग्यश्री हे आपण या ठिकाणी पाहू शकतो. ही जी काही बोकडं आहेत, ही इथे समोर बोकडं असतात आणि हीच बोकडं या ठिकाणी कापून आलेल्या खवय्ये प्रेमीसाठी या ठिकाणी जेवण दिलं जातं. हा फेमस बोर्ड हॉटेल भाग्यश्रीचा. आणि ही लोकांची या ठिकाणी तुफान अशी गर्दी आहे. जे काही मालक आहे त्यांच्याबरोबर सेल्फी घेण्यासाठी सुद्धा लोक अक्षरशः उत्साही आहेत. बघा, या ठिकाणी आपण हे बघू शकतो. आता आपण टेबल नाहीत, लोकांचं म्हणणं आहे की बसायला टेबल नाही त्या ठिकाणी.